मित्रांनो, मार्च 2024 मध्ये काही खास राजयोग जुळून आलेले आहेत, ज्याचा फायदा 5 राशींना होणार आहे. त्या 5 राशींपैकी पहिली रास आहे वृषभ रास, दुसरी रास आहे मिथुन रास, तिसरी रास आहे तुळ रास, चौथी रास आहे मकर रास आणि 5वी रास आहे मीन रास. या 5 राशींना कोणकोणत्या राजयोगांचा कशा प्रकारे फायदा होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण ऐकावा लागेल. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मार्च 2024 मध्ये 3 राजयोग जुळून आले आहेत. त्यापैकी पहिला राजयोग म्हणजे शनिदेवांचा कुंभ राशीत शश महापुरुष राजयोग, मंगळाचा मकर राशीत रुचक राजयोग, तर दुसरीकडे शुक्र मीन राशीत प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करत आहे. जवळपास 200 वर्षांनंतर ग्रहांची अशी स्थिती जुळून येणार आहे आणि या 3 राजयोगांचा लाभ सुरुवातीला सांगितलं तसं 5 राशींच्या व्यक्तींना होणार आहे. त्यापैकी जी पहिली रास आहे तिच्याबद्दल बोलूया. वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्रासारख्या ग्रहाचा वरदहस्त लाभल्याने आयुष्याच्या प्रत्येक रंगावर प्रेम करणारी ही रास आहे. आयुष्याचा अखंड आस्वाद घेणं यांना आवडतं. या राशीच्या व्यक्ती अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असून सगळ्यांना हव्याशा वाटणाऱ्या असतात. फक्त यांना खूप लवकर राग येतो. तसा यांचा राग लवकर शांतही होतो, पण लवकर राग मात्र येतो जो यांचं नुकसान करू शकतो. हे लोक स्वभावाने तसे खूप मेहनती असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रात भरपूर यश बघायला मिळतं. आता जे 3 राजयोग आहेत त्याचा लाभ या वृषभ राशीच्या लोकांना कसा होणार आहे ते बघूया. मार्च 2024 मध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभाच्या संधी येऊ शकतात. व्यापाऱ्यांनाही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये यशाची संधी आहे. पैसे कमवण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. सुखसुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. जमीन आणि वाहन खरेदीचे योग जुळून येतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहू शकेल. मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांचे असतात. ते कोणत्याही प्रकारच्या संकटांना सहज सामोरे जातात. मानसिकदृष्ट्या हे लोक मजबूत समजले जातात आणि असंही मानलं जातं की मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये सतत काहीतरी नवीन करावंसं वाटत असतं. या राशीचे लोक बुद्धिमत्तेला अधिक महत्त्व देणारे असतात. या राशीचे लोक अष्टपैलू सुद्धा बऱ्याचदा पाहायला मिळतात. म्हणजे एकाच वेळी त्यांना अनेक कला अवगत असल्याचं पाहायला मिळतं. खास करून यांच्याकडे बोलण्याचं कौशल्य असतं. कमी बोलतील, मोजकं बोलतील, पण अचूक बोलतील. योग्य वेळी योग्य ते बोलतील अशी यांच्याकडे शैली असते. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचे लोक एकाच ठिकाणी जास्त वेळ मात्र टिकत नाहीत आणि स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे अनेकांचा यांच्यावर विश्वास बसणं जरा कठीण होऊन जातं. मिथुन राशीच्या लोकांना 3 राजयोगांमुळे काय फायदा होणार आहे ते आता बघूया. मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. 3 राजयोग तयार झाल्यामुळे पैसा आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. पैसे कुठे अडकले असतील तर तेही परत मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरी व्यवसायात घवघवीत यश बघायला मिळू शकतं. तुळ रास. मार्च महिन्यामध्ये तुळ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायाशी संबंधित अनेक पर्याय आणि अनेक संधी मिळू शकतात. या संधी ओळखून त्यावर झटपट निर्णय घेणं मात्र तुळ राशीच्या लोकांना करावं लागेल, कारण निर्णय घेण्यात मागे पडलात तर संधी निघून जाईल. झटपट निर्णय घेऊन सकारात्मक कृती करणं आवश्यक आहे. त्यात अडचणी येतील, पण तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकाल. प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगणं मात्र आवश्यक आहे. तुम्ही तुमचे आदर्श आणि मूल्य जुळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून तुमचं नातं सुरक्षित आणि स्थिर राहील. हा महिना नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये चांगला ठरू शकतो. विविध क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवू शकता. आता वळूया मकर राशीकडे. मकर राशीचे लोक तसे तर खूप मेहनती असतात. त्यांना सहज काहीच मिळत नाही. भरपूर म्हणजे मेहनतीची पराकाष्ठा त्यांना करावी लागते. पण त्याचबरोबर मकर राशीचे लोक एकाच वेळी अनेक कामं करण्यातही पटाईत असतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते, तीक्ष्ण असते. हे लोक त्यांचं काम व्यवस्थित मॅनेज करत जीवन जगतात. मकर राशीचे लोक कामाच्या ठिकाणी कधीही कमी पगाराची पदं स्वीकारायला तयार होत नाहीत. मकर राशीचे लोक प्रगती आणि यश मिळवण्यासाठी उत्सुक असतात, अर्थात महत्वाकांक्षी असतात. या राशीचे लोक स्वभावाने शिस्तप्रिय, जबाबदार आणि व्यावहारिक सुद्धा असतात. या लोकांमध्ये आश्चर्यकारक तार्किक क्षमता असते. मकर राशीचे लोक
हे विश्वास ठेवण्याजोगे मित्र असतात. ते इतरांना त्यांच्या संकटात पूर्ण साथ देतात. आता बघूया मार्च महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांना काय लाभ होणार आहे. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत थोडा त्रास झालेला आहे. नाही म्हटलं तरी अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडलेल्या आहेत. पण यावेळी मात्र अनेक गोष्टी मनासारख्या घडू शकतात. तुम्हाला धीर मात्र ठेवायचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरू होऊ शकतात. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तसंच जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लग्न ठरण्याचा हा काळ सिद्ध होऊ शकतो. आता वळूया मीन राशीकडे. या महिन्यात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर दिली जाऊ शकते. तुम्ही नवीन प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकता किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनेही विचार करू शकता. एक नवीन नातं सुद्धा तुमच्या आयुष्यात येऊ शकतं. म्हणजेच जे स्थळ शोधत आहेत त्यांना काही चांगली स्थळं या महिन्यामध्ये येऊ शकतात, ज्यावर विचार केला जाऊ शकतो. तुमच्या आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि ध्यान करण्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यामुळे तुमची मानसिक क्षमता वाढणार आहे. ध्यान केल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला जो त्रास होतो तो कमी होईल. सगळ्यात महत्त्वाचं, मीन राशीचे लोक छोट्या गोष्टी अगदी मनाला लावून घेतात आणि त्यावर दिवस दिवस विचार करत बसतात. त्यामुळे ध्यानाचा अभ्यास करणं तुमच्यासाठी गरज आहे म्हटलं तरी चालेल. बाकी मीन राशीच्या व्यक्तींनी चांगला लाभ मिळवायचा असेल तर मेहनत आणि प्रामाणिक कष्ट जे तुम्ही करत आला आहात ते करणं सोडायचं नाहीये. कधी ना कधी तरी ईश्वर हा आपल्या प्रयत्नांना यश देत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मीन राशीची 7.5 सुरू आहे, पण तरी सुद्धा मीन राशीसाठी मार्च महिना उत्तम जाणार असल्याचं ज्योतिषशास्त्र म्हणतं आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रामाणिक कष्ट, प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत. त्याचबरोबर 7.5 चालू असल्यामुळे मारुती स्तोत्र रोज म्हणण्याचा सल्लाही तुम्हाला दिला जातो आहे. तर मंडळी, या होत्या त्या राशी ज्यांना मार्च महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो. मग तुमची रास यामध्ये आहे की नाही, कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. मंडळी, आता मार्चमध्ये महाशिवरात्र सुद्धा आहे 8 मार्चला. तर महाशिवरात्रीला काय उपाय करावे ज्यामुळे आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्या दूर होऊ शकतात, या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आम्ही आपल्या लोकमत भक्ती चॅनलवरनं पब्लिश करणार आहोत. तेव्हा लोकमत भक्ती चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. महाशिवरात्रीसारख्या पावन पुण्यदायी पर्वाचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की कोणत्या प्रकारचे उपाय करायला हवेत, कोणत्या प्रकारची साधना उपासना करायला हवी, कोणता मंत्र जप करायला हवा, कोणती स्तोत्र म्हणायला हवीत, या सगळ्या संदर्भातलं एक सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला लोकमत भक्ती चॅनलवर मिळणार आहे. तेव्हा बघत रहा लोकमत भक्ती. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.